एक गृहिणी दिवसभरातील 90% वेळ हा आपल्या घरासाठी देत असते. आपलं घर हे सुंदर, नीटनेटकं, स्वच्छ, ऑर्गनाइज राहावं यासाठी ती दिवसभर मेहनत घेत असते आणि जेव्हा त्या मेहनतीला यश मिळत नाही त्यावेळेला विचार करावा लागतो की नेमकं आपण चुकत कुठे आहोत. यश मिळत नाही म्हणजे काय, तर आपलं घर पाहिजे तसं ऑर्गनाइज राहत नाही किंवा एखाद दिवशी जरी आपण घरात लक्ष दिलं नाही तर आपलं घर हे उलटपालट होऊन जातं. तर याचं कारण काय असेल की आपण इतकं रोजच्या रोज आवरूनसुद्धा आपलं घर हे ऑर्गनाइज राहत नाही. केव्हाही बघावं तर घरामध्ये हा कुठे ना कुठे पसारा हा लगेचच होऊन जातो आणि आपल्या कारण लक्षात येत नाही. त्यावेळी आपण विचार करतो की आपलं नेमकं काय चुकतंय. तेव्हा लक्षात येते की आपल्या घरात आता क्लटर जमा व्हायला लागलं आहे आणि ते जरा जास्तच जमा होतं आहे. आता त्याला काढायची वेळ आलेली आहे. तर सुरुवात कुठून करायची, तर बघा सुरुवात कुठूनही करून चालत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, वही आणि पेन घ्या आणि एकदा लिहून काढा की आपल्याला सुरुवात ही नेमकी कुठून करायची आहे. तर मी आज सुरुवात ही माझ्या आराध्याच्या कपाटापासून केली आणि तिचे न लागणारे सगळे कपडे हे मी आधी बाजूला केले, लागणारे व्यवस्थित ठेवून घेतले आणि त्यानंतर त्यांचे सगळ्या जेवढ्या घरामध्ये कंपास असतील त्या सगळ्या कंपासमध्ये कोणत्या पेन्सिल लागत आहेत, कोणत्या नाही लागत आहे, सगळ्या शार्प करून हे काम मी तिलाच सोपवलं आणि तिच्याकडून व्यवस्थित पद्धतीने तिनेही सहभाग घेतला आणि ते काम व्यवस्थित पूर्णसुद्धा झालं. ज्याही तिच्या कपड्यांचा किंवा तिच्या पेन्सिल्सचा उपयोग होणार नव्हता त्या सगळ्या वस्तू मी बाजूला करत गेली. त्यानंतर नंबर होता रियांशच्या खेळणींचा. तर रियांशच्या खेळणींसाठी मी अशी बॅग ही मेशोवरून मागवलेली आहे. खूप चांगली आहे, तिचा कपडासुद्धा खूप चांगला आहे. लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. तर त्याची चैन ही तुटलेली आहे. तर तुम्ही म्हणणार कपडा तर चांगला म्हणते तर चैन कसं काय तुटली, तर ते मुलांचं आहे. त्याच्यामुळे मुलं हे कधी व्यवस्थित ठेवतात नाही ठेवत, त्याच्यामुळे सुद्धा ते चैन तुटून जात असतात. बाकी प्रोडक्ट हे खूप चांगलं आहे. आपल्या मुद्द्याकडे वळूया. तर पुढचं म्हणजे त्याच्या खेळण्या आवरायला घेतल्या, कारण की घरातील मला तर वाटतं सगळ्यात जास्त क्लटर या बॅगमधूनच निघणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खेळण्या वरवरच्या खेळण्या खेळतात आणि खाली बऱ्याचशा खेळण्या या त्यांच्या लक्षातसुद्धा राहत नाही की आपल्याकडे ह्यासुद्धा खेळण्या आहेत असं. म्हणून मी सॉर्ट करत आहे. ज्याही लागणार नाही आहेत त्या बाजूला करते आणि ज्या तो कंटिन्यू खेळतो त्या आता मी खाली टाकते आणि ज्या खेळणींना त्याने कधीचा हातच लावलेला नाही आहे त्या खेळण्या मी आता वरून ठेवणार आहे की जेणेकरून त्यालासुद्धा नवीन वाटेल स्कूलमधून आल्यानंतर की अरे आज तर आपल्याला वेगळ्या खेळण्या दिसत आहेत असं. आणि ज्या नाही लागणार आहेत, थोड्याफार तुटून गेलेल्या आहे किंवा आता तो खेळतच नाही, त्या वस्तू मी एका पोतडीमध्ये टाकून घेत आहे. म्हणजे मी ते भंगारमध्ये देऊन टाकेल किंवा थोडीफार खेळणी जर चांगल्या हालतीत असेल तर ती मी कोणाला तरी देऊनसुद्धा टाकेल. तर असं सुरुवातीला अलग करत राहा आणि लिहिण्याने खरंच खूप उपयोग होत असतो. ज्या वेळेला आपण लिहून घेतो की आपल्याला घरातील कोणत्या कोपऱ्यापासून स्टार्ट करायचं आहे आणि कोणत्या कोपऱ्यावर आपल्याला आजच्या दिवसाला थांबायचं आहे, हे जर क्लॅरिटी आपल्याजवळ असेल तर ही गोष्ट खूप सोपी होऊन जाते. जी गोष्ट आपण अवघड करून घरात घरभर पसारा करून टाकणार असतो, तर ह्या लिहिण्यामुळे तो घरभर पसारा होत नाही आणि आपण एका कोपऱ्याकडे वळत असतो. तर मीही तसंच केलेलं आहे. एकच रूम घेतलेला आहे. एका रूममध्ये मी लिहून घेतलेलं होतं की आज मला कोणते कोणते कोपरे आज पूर्ण करायचे आहेत, तेच काम मी आज पूर्ण करणार आहे. एक्स्ट्राचं वर्क मी करणार नाही आणि त्यापेक्षा कमीसुद्धा करणार नाही आहे. तर बघा आता मुलांची बॅगही झालेली आहे खेळणींची. आता पुढची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मी माझ्या पिशव्या ठेवत असते डेली यूजच्या, तर त्याही पिशवींमध्ये बघा आपल्याकडनं फाटलेली पिशवी ठेवली जाते किंवा थोडी खराब झालेली ठेवली जाते किंवा ज्या आपण यूजच करत नाही आहेत, फक्त रचूनच ठेवलेल्या आहेत, असं मी सगळं बाजूला करून घेतलेलं आहे. एक छोटासा पेन बॉक्स होता, त्याच्यातून सुद्धा जेही पेन खराब झाले बंद झालेले आहेत ते मी बाजूला करून घेतलेले आहेत. आणि त्याच शेजारी आपण ज्या ठिकाणी आवरत असतो त्याच्याच बाजूचा
कबर्ड किंवा कोपरा आपण लगेचच आवरायला घ्यायचा असं मला वाटत आहे. कारण की आपण एका ठिकाणी साफसफाई करणार आणि लगेच दुसऱ्या रूममध्ये जाऊन करणार हे योग्य नाही. त्याच्यामुळे आपल्या कामाला व्यवस्थित नियोजन मिळत नाही. त्याच्यामुळे असं करा की एक कोपरा घेतला तर तोच त्या दिवशी पूर्ण करायचा आहे. तर मी सुद्धा आता त्याच्याच बाजूचं कपाट घेतलेलं आहे. तेही एकदा नजर फिरवून एकदा चेक करून घेत आहे की कशात काय आहे आणि जेही न लागणारं सामान आहे ते मी आता बाजूला करून त्या पोतडीमध्ये जमा करत आहे. घरातील आपण एकच प्रकारच्या 10-10 वस्तू ठेवत असतो. त्यामुळे आपल्यालाच आपले काम करणं खूप अवघड होत जातं आणि त्यामुळेच असं होतं की आपण कितीही आवरलं तरीसुद्धा आपलं घर हे अस्ताव्यस्त व्हायला टाईम लागत नाही. तर बघा, जेवढ्याही गरजेच्या वस्तू असतील तेवढ्याच राहू द्या, मोह टाळा आणि ज्याही वस्तूंना आपण वर्षभरापासून हातच लावलेला नाही आहे तर विचार करा की आपण पुढच्या वर्षीसुद्धा त्याला हात लावणार आहोत का. तर म्हणून एकदा कपडेही चेक करून घ्या की आपण विनाकारणचे कपडे जमा तर करून नाही ठेवलेत ना, की गेल्या 3-4 वर्षांपासून आपण त्यांना हातसुद्धा लावलेला नाही आहे. तर आता थंडीसुद्धा संपलेली आहे, उन्हाळा लागलेला आहे. तर उन्हाळ्याचे कपडेसुद्धा मी वॉश करून आता व्यवस्थित आता तेही त्यांच्या जागेवर ठेवून घेणार आहे किंवा ठेवून घेतलेले आहेत असं म्हणा. फक्त जेही काही कपाटात राहिलेले ते मी बाजूला करते. थंडीचं सामान किंवा त्याच्यातही काही फाटलेलं वगैरे असेल तर तेही याच टायमाला चेक करून घ्यायचं आहे. तर हे सामान मी आता वॉश करण्यासाठी बाजूला काढून घेतलेलं आहे. नंतर वॉश झाल्यानंतर तेही व्यवस्थित ठेवून घेणार आहे. तर माझ्या कपड्यांपैकी जेही कपडे आता मी यूजच करणार नाही आहे किंवा काही कारणास्तव गेल्या 2-3 वर्षापासून त्या कपड्यांना आपण हातसुद्धा लावलेला नसतो, तर विचार करायचा की आता आपण इथून पुढे सुद्धा त्याला हात नाही लावणार आहे. म्हणून ते बाजूला करूनच टाकायचे. कारण की जेव्हा आपण असा मोह टाळतो त्याच वेळेला आपल्या घरातील क्लटर हे बाजूला होतं. नाहीतर काय होणार, आपण परत मोहात पडणार, बाजूला केलेली वस्तू परत आपण जागेवरती कपाटात ठेवून देणार. मग कसं काय घर क्लटर फ्री होणार. म्हणून मोह टाळा आणि लागणाऱ्याच वस्तू आता घरामध्ये ठेवा. म्हणजे आपल्याला नवीन वस्तूसुद्धा घरात आणता येतात, नवीन वस्तूसुद्धा खरेदी करता येतात. जोपर्यंत आपण जुन्या वस्तू ह्या टाकून देत नाही तोपर्यंत घरात नवीन वस्तूलासुद्धा जागा होत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला नवीन वस्तू घ्यायची आहे म्हणून घरातील चांगल्या वस्तूसुद्धा फेकून द्यायच्या आहे. हे आपल्याला कोणालाही न परवडणारं आहे. म्हणून समजून घ्या की जे सामान नाही लागत आहे तेच आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा कोणाला तरी डोनेट करून द्यायचं आहे. आता एका रूमची सुरुवात केलीच होती, तर आता ड्रेसिंग टेबलच राहिला होता. म्हटलं आता ड्रेसिंग टेबलची सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप क्लटर जमा होत जातं. कारण की ती रोज लागणारी अशी एकमेव वस्तू आहे की जिथे घरातील सगळेजण हात लावतात. ज्याला वाटतं तो व्यवस्थित सामान काढतो, ज्याला व्यवस्थित वाटतं तो ठेवतो, नाही तर तसाच टाकून निघून जातो. नंतर आपणच आहोत घरात व्यवस्थित सगळं सामान ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा क्लटर जमा होत जातं. ते क्लटर हे काढून घ्यायचं आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला 1 किंवा 2च मिनिट लागणार आहे. कारण की आपण डीप क्लिनिंग नाही करत आहोत, आपण फक्त त्याच्यातील क्लटर हे बाजूला करत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त टाईम लागणार नाही. त्याचबरोबर काही ड्रॉवर असे असतात की तिथे आपण फक्त बिल्स जमा करत राहतो. पण काही बिल्सला तर 5-5, 6-6 महिनेसुद्धा होऊन गेलेले असतात की आता त्याचा काहीही उपयोग नसतो. ते फक्त आपल्या ड्रॉपमध्ये गर्दी करत असतात किंवा ओझे बनलेले असतात. तर अशा ओझ्यांनासुद्धा बाजूला करून टाका व्यवस्थित वाचून आणि मगच ते बाजूला करा. नाहीतर लागणारं कागदपत्रकसुद्धा तुम्ही फाडून आणि बाजूला करून टाकणार. तर असं करू नका. थोडासा जिथे वेळ लागणार आहे तिथे व्यवस्थित वेळ देऊन काम करा आणि जिथे काम 1 मिनिटात होणार आहे तिथे काम लवकर पूर्ण करून घ्या. असं केल्याने काम आपल्याला रिपीट करावं लागत नाही. नाहीतर महत्त्वाचं सामान जर अस्ताव्यस्त झालं तर आपल्याला परत ते शोधण्यासाठी वेळसुद्धा जात असतो. मी कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा कपाटावर सुद्धा माझ्याकडनं 1-2 पेजेस किंवा मुलांचं काही ना काही सामान हे ठेवलंच गेलेलं असतं. ते सुद्धा मी काढून घेतलं, क्लटर फ्री करून घेतलं. बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने एका दिवसात किंवा 2 तासामध्ये
एक रूम आपण क्लटर फ्री केलेला आहे. मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. खूप टेक्नॉलॉजीने सांगितलं नाही की 1 बॉक्स करा, 2 बॉक्स करा किंवा एक डोनेट करण्यासाठी करा. तर ही खूप सोपी पद्धत आहे क्लटर फ्री करण्यासाठी आणि खूप कमी वेळसुद्धा लागत असतो. तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.